नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत कोबीचं भानोला. त्याच्यासाठी मी पाव किलो कोबी घेतलेला आहे. इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, 1 चमच चवीप्रमाणे मीठ, हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे. इथे मी थोडा अर्धा चमच गरम मसाला, अर्धा चमच हळद आणि बेकिंग सोडा घेतलेला आहे. इथे तेल घेतलेलं आहे, 1 चमच तेल वापरायचं आहे. एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. ते 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तो 50 ग्रॅम आहे. आणि चण्याची डाळ घेतलेली आहे, ही आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. चण्याची डाळ ही 100 ग्रॅम घेतलेली आहे. अगोदर आपण मिक्सरला लावून घेऊया. आपली चण्याची डाळ मिक्सरला लावून झालेली आहे, त्याची मी पावडर करून घेतलेली आहे. आता आपण सर्व मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये मी टाकते कांदा, मसाला, मीठ, गरम मसाला, हळद, सोडा, हिरवी मिरची, फ्रेश कोथिंबीर. त्यातच मी तांदळाचं पीठ टाकते. अगोदर हे आपण संपूर्ण चुरून घेणार आहोत. त्याच्यामध्ये मी 1 चमच तेल टाकते. आपण छान असं मिक्स करून घेऊया. आपलं आता छान मिक्स करून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकणार आहोत. आणि त्यातच आपण पीठ टाकणार आहोत. चण्याचं पीठ जे तयार केलेलं आहे, आणि छान असं थोडं पाणी घालून छान मिश्रण तयार करूया. आपलं मिश्रण छान तयार करून घेतलेलं आहे. मी इथे हे केकचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण सर्व मिश्रण टाकून घेणार आहोत. मी या भांड्याला अगोदर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. इथे मी एक टोप ठेवलेलं आहे, त्या टोपामध्ये मीठ घातलेलं आहे. छान गरम झालेलं आहे टोप. त्याच्या आतमध्ये मी स्टँड ठेवते. आणि त्याच्यामध्ये हे भांडं ठेवते. हे आता आपण 20 ते 25 मिनिटं चांगलं शिजवून घेणार आहोत मंद स्टोव. बघूया आपला भानोला तयार झालाय का. छान अशा कडा सुटलेल्या आहेत. मैत्रिणींनो, आपण हे जे भानोला बनवायला ठेवलेलं होतं ते मी तुम्हाला 15 ते 20 मिनिटं सांगितलेलं, पण हे आता आम्ही पूर्णपणे 35 मिनिटं ठेवलेलं आहे. आणि छान असं बेक झालेलं आहे ते. ह्याच्या कडा सुद्धा मोकळ्या झालेल्या आहेत. आता हे आपण थंड व्हायला ठेवूया. तोपर्यंत मी दुसरं सुद्धा बनवायला ठेवते. हे आपलं थंड होतंय. आपलं कोबीचे भानोले तयार आहेत. हे भानोले तयार होण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. आणि हे भानोले आपल्याला एका मैत्रिणीने बनवायला सांगितलेलं, आता तिचं नाव नाही आठवते. आपण हे कट करून पाहूया.
आपण हे भानोले बेक करून तयार केलेले आहेत. अशा पद्धतीने आपलं भानोला तयार आहे. अशा पद्धतीने आपले कोबीचे भानोले तयार आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर त्या रेसिपी खाली नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.